कलाकारांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र चित्रपट महामंडळ न्यूज चॅनल, कलाकारांच्या न्याय व हक्कासाठी. नमस्कार मंडळी, महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपलं नवीन सेगमेंट आवाज कलाकारांचा, या सेगमेंटमध्ये आज खूप सारे कलाकार इथे आलेले आहेत, सिनियर कलाकार. तर आपल्यासोबत आहेत कैलासवासी पुंजाजी बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि जनसेवा कला पथकाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथजी त्रिभुवन साहेब आपल्यासोबत आहेत. खूप सारे मेळावे आतापर्यंत त्यांनी 2005 पासून घेतलेले आहेत. तर लोककलावंतांच्या न्याय व हक्कासाठी लढणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. मी एकनाथराव पुंजाजी त्रिभुवन, मी माजी सभापती पंचायत समिती वैजापूर आणि मी सध्या लोककलावंत सांस्कृतिक सेल या जिल्ह्याचं काम बघतो. आणि माझं गव्हर्मेंटचं एक मंजुरी झालेलं एक पथक कैलासवासी पुंजाजी बाबा संचालित जनसेवा कला पथकाचं काम करतो. आणि हे करत असताना लोककलावंतांच्या सर्व अडीअडचणीवरती विचार विनिमय करून वेळोवेळी त्याचे हे करणं, त्यांच्यासाठी उपोषण लावणं, त्यांच्यासाठी मोर्चे काढणं, विविध प्रकारच्या मार्गातून त्यांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी मी नेहमी कार्यरत असतो. आतापर्यंत लोककलावंतांना माहीतच नसतं की त्यांचं रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे, खूप सारे डॉक्युमेंट्स असतात. त्याविषयी काय सांगाल सर? मी जेव्हापासून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या लोककलावंताचं काम करतो तेव्हापासून ग्रामीण भागातला आमचा वासुदेव असेल, मसनजोगी असेल, गारुडी असेल, भारुडे असेल, भजनी असेल, जे कलावंत असतील त्या कलावंताला आता अतिशय वाईट दिवस आलेले आहेत. आणि मी एक सांगेल की या वाईट दिवसामध्ये पूर्वी वासुदेव घरी जायचे, वासुदेव आपली भिक्षा मागायचे, लक्ष्मी बाहेर येऊन त्यांची पूजा करायचे, त्यांना मानधन द्यायचे, त्यांना धान्याच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात त्यांना त्यांची उपजीविका भागवण्यासाठी त्यांना ते मानधन द्यायचे. परंतु आता असे दिवस आलेले आहे की वासुदेव जर घरी गावात आला तर लोक घर लावून घेतात, म्हणजे त्यांचं कुणीही ऐकायला तयार नाही आणि त्यांची उपजीविका मात्र भागायला काही तयार नाही आहे. आणि म्हणून शासनाच्या वतीनं त्यांना काही मानधन मिळतं का? शासन दरबारी त्यांच्या जर आवाज आपण जर काही उठवला तर त्यांना त्यांच्या सोयीचं घरदार, त्यांना सोयीचं त्यांच्या सर्व सुविधा मिळतील का, या संबंधाचे काम आम्ही या संघटनेच्या मार्फत आम्ही करत असतो. मी गेल्या 10-20 वर्षापासून साधारणतः 2003 पासून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी याच्यामध्ये मेळावे लावून लोककलावंताचे मेळावे लावून त्या मेळाव्यामध्ये त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सादरीकरणाची वेळ देतो, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतो आणि शासनाचं जे मानधन त्यांना मिळतं त्या संबंधीचं मार्गदर्शन करण्यासाठी संबंधित विभागाचे लोकसुद्धा त्या ठिकाणी बोलवतो. आणि त्यांना ग्रामीण भागामधील जे कलावंत येतील त्यांना आपला अप्लाय ऑनलाईन कसा करायचा, आपले सर्टिफिकेट कसे करायचे आणि अशा प्रकारचं सर्व मार्गदर्शन करून त्यांना मानधन कसं प्राप्त होईल, अशा प्रकारचं प्रयत्न आम्ही या संघटनेच्या मार्फत करतो आहे. सर, आतापर्यंत घेतलेले तुम्ही जे मेळावे आहेत त्यापैकी किती लोकांचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे आहे सध्या, की हे लोक कलावंत आहेत म्हणून असे एवढे? आम्ही महाराष्ट्राच्या लेवलवरती जे कलावंत मेळावे आतापर्यंत आम्ही केलेले आहेत, जवळपास आमच्या मेळाव्याला 1000 ते 1100-1200 लोक हजर असतात. या लोकांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या जर आम्ही या मेळाव्यामध्ये सोडवल्या तर त्यांनी त्यांच्या परीनं तो त्यांचा फॉर्म भरायचा, त्यांना मानधन मिळवायचा प्रयत्न त्यांनी करायचा. त्याच्यामुळं त्यांचं रेकॉर्ड आम्ही ठेवत नाही आहे, कारण त्यांच्याकडून आमचा काही स्वार्थ नाही. ही निस्वार्थपणानं काम करणारी एक संघटना आहे. या संघटनेमध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या स्वखर्चाने त्या कलावंताचं फॉर्म भरण्यापासून, त्यांचे सर्टिफिकेट चेक करण्यापासूनचं सर्व काम आम्ही बघतो आणि ते आमच्या स्वखर्चाने बघतो. कलावंताचं रेकॉर्ड आम्ही ठेवत नाही. कलावंत फक्त आमच्या मेळाव्याला येतात ना, त्यावेळेस आमचं त्यांचं रजिस्ट्रेशन होतं आणि आमच्याकडे त्यांचं रेकॉर्ड असतं. सर, काय सांगाल की जी दयनीय अवस्था आता होत चालली आहे, म्हणजे की 60 नंतर जेव्हा लोक कलावंत जेव्हा थोडासा म्हातारा होतो आणि बरीच दयनीय अवस्था होती, तर त्याच्या संबंधी आपलं काय, म्हणजे कसं उपाययोजना असाव्यात किंवा काय करता येईल असं? लोक कलावंत हा जवानीमध्ये आपली कला दाखवतो. मग त्यामध्ये लोकनाट्य तमाशा मंडळ असेल, तमाशा मंडळामध्ये जवानीमध्ये कामं करतात लोक. 6-6 महिने 9-9 महिने बाहेरच्या फिरतीवर असतात. परंतु ज्यावेळेस तो 60च्या नंतर त्याचं वय ज्यावेळेस होतं त्यावेळेस तो कला सादर करू शकत नाही. अशा वेळेला आम्ही त्यांना सांगत असतो की सरकारी जे अनुदान आहे
हे पदरात पाडून घेण्याच्यासाठी त्यांना मार्ग दाखवायचा आणि मग त्यांना ऑनलाईन त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं. ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर शासन त्यांची परीक्षा घेतं. त्यांची चाचणी घेतल्यानंतर त्यांना शासनाच्या याच्यातून त्यांना साधारणतः महिन्याला 5,000 रुपयाचं मानधन त्यांना दिलं जातं. ते 5,000 मिळवण्याच्यासाठी सुरुवातीला 2,000 मानधन मिळत होतं. त्यांना अतिशय 1600-1700पासून तर 2200-2300पर्यंत मानधन मिळायचं. तर त्यावेळेस नंतर लोककलावंतांनी एकत्र करून आम्ही या विभागीय आयुक्ताला आम्ही मोठे मोठे आंदोलन केले. आम्ही मोर्चे काढले. लोककलावंताच्या सहकार्यातून प्रत्येक आपापल्या वेशामध्ये लोक आले आणि आपापल्या वेशात येऊन आम्ही रस्त्यावर थांबलो. कमिशनर साहेबाला निवेदन दिली. त्याचाच विचार करून शासनाने आम्हाला 2200-2300 नाही, आता सरसगट 5,000 रुपयाचं मानधन आमच्या 50 वर्षे पार करून आलेला कलावंत ज्याच्याकडून कला सादर होत नाही अशा कलावंतांना आता आम्ही 5,000 रुपयाचं मानधन शासनाच्या तिजोरीतून मिळतं आहे. हे आम्हाला समाधान वाटतं आणि हेच काम आम्ही पुढं कलावंताचं काम रेटीत राहणार आहोत. जास्तीत जास्त कलावंत कसे याचा फायदा घेतील आणि स्वबळाने उभं राहतील. आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत. कलावंताचे त्यांना घरकुल मिळालं पाहिजे, त्यांना कोटा स्पेशल असला पाहिजे. कलावंताची मुलं त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या शिक्षणासाठी शासनाने त्यांना योग्य निधी दिला पाहिजे. त्यांना अजूनही याच्या पलीकडे जाऊन 50 वर्षे वयाची जे टार्गेट आहे त्याच्याहीपेक्षा कमी करून 40 वर्षे वयाचं टार्गेट करावं अशा प्रकारच्या मागण्या घेऊन इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही तो प्रयत्न निश्चितपणानं करणार. सर, पुढचा लोककलावंताचा मेळावा आपण कधी घेत आहे? पुढच्या कलावंताचा लोककला जो मेळावा आहे तो आजच आम्ही त्या संदर्भातली मीटिंग उद्या रविवारी या कॅनॉट गार्डनच्या परिसरामध्ये ठेवलेली आहे. संपूर्ण जिल्ह्याचे कलावंत या ठिकाणी बोलवणार आणि येत्या 5 जानेवारीला 2025मध्ये आमचा मौलाना अब्दुल कलाम या सभागृहामध्ये कलावंताचा भव्यदिव्य असा मेळावा आम्ही लावलेला आहे. त्या मेळाव्याचं नियोजन करण्यासाठी आमचे सर्व कलावंत आज 6 डिसेंबर बाबासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले होते. आम्ही तो विषय या ठिकाणी आम्ही हाताळला. आमच्या संघटनेचे सचिव या ठिकाणी बसलेले आहेत आदरणीय केदार साहेब. त्यांचे आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत शांतीलालजी पवार साहेब. आमचे दुसरे मित्र आहेत सुरेशजी खरात, आमचे दादा संभाजी साबळे दादा, त्याच्यानंतर आमचे सुरेशजी खरात साहेब, आमचे ज्ञानेश्वरजी, आमचे रामभाऊ निकाळजे. ही सर्व कलावंत मंडळी आज या ठिकाणी जमा झालेली आहे. तर संबंध मेळाव्याच्या संबंधीच्या तयारीसाठी आज या ठिकाणी आम्ही हा विचार करण्यासाठी रविवारी आमची मीटिंग आहे. तर फायनल आम्ही त्या ठिकाणी मेळाव्याचं सिच्युएशन करणार आहोत. धन्यवाद सर, तुम्ही हा अमूल्य वेळ आम्हाला दिला. सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. कलाकारांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र चित्रपट महामंडळ न्यूज चॅनल कलाकारांच्या न्याय हक्कासाठी.